देवगिरी बँक फिटनेस क्लब अंतर्गत आयोजित आरोग्य धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी सौ अमृता बचाटे सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षिका प्रमिला आव्हाळे मॅडम, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदहेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांच्या संकल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या सत्रास लाभलेल्या प्रमिला आव्हाळे मॅडम आपणास योग शिक्षण आवश्यकता व महत्व या विषयावर प्रशिक्षण देणार आहेत. त्यांचा मी आपणास परिचय देऊ इच्छिते. योग शिक्षिका प्रमिला पुंडलिकराव आव्हाळे मॅडम या योग प्रशिक्षक असून अनेक लोकांना त्यांनी योगाचे महत्व पटवून योगा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहेत तसेच करीत आहेत. त्यांचे शिक्षण MA BEd, MA योगशास्त्र, MA संगीत, MA समाजशास्त्राचे शिक्षण पूर्ण झाले असून त्या BEd कॉलेज व MP लॉ कॉलेज येथे योग प्राध्यापक म्हणून क्लासेस घेतात. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत जुलै 2020 पासून कोविड योद्ध्यांसाठी योगा घेत आहे. प्रमिला आव्हाळे मॅडम नॅशनल इंटरनॅशनल योगा कॉम्पिटिशन खेळलेले आहेत. 2005 पासून पतंजली योग समितीमध्ये कार्यरत आहेत. पतंजली युक्ती प्रभारी म्हणून त्या कार्यरत आहेत. योग रेफरी एक्झाम त्यांनी पास केलेली आहे. नॅशनल इंटरनॅशनल योगा प्लेयर विद्यार्थी मॅडम योगा क्लासेस घेतात. 10 वर्षापासून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात योगा कोच म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपले सदर कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मी बँकेचे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री रुपेंद्रजी कोयाळकर सर यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा संदेश द्याव्या. भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी रुपेंद्र कोयाळकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. प्रत्येकाचं आरोग्य म्हणजे बँकेचे ग्राहक असो, सभासद असो, बँकेचे कर्मचारी असो, यांचं आरोग्य चांगलं राहावं या उदात्त हेतूने हा आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तसं तर प्रत्येकच जण आपल्या आपल्या पद्धतीने व्यायाम किंवा योगासन प्राणायाम करत असतो. पण त्याला जर शास्त्रोक्त पद्धतीने जर त्याला माहिती मिळाली तर त्याच्या व्यायाम किंवा हे योगासन जी पद्धत हे होती त्याचा इफेक्ट जो मिळतो तो खूप चांगला असतो आणि त्याचं आरोग्य खूप चांगलं राहतं. मला असं वाटतं की या म्हणजे हा फार महत्वाचा कार्यक्रम बँकेने सुरू केलेला आहे. त्याबद्दल मी बँकेचे अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम निरंतर चालू राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आजच्या प्रशिक्षिका प्रमिला आव्हाळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणात सुरुवात करावी. धन्यवाद. धनसंपदा या कार्यक्रमामध्ये विषय योग शिक्षण आवश्यकता व त्याचा महत्व. आपलं शरीर योग क्षेत्रामध्ये निर्माण करणारी प्रक्रिया म्हणजे योग शिक्षण. ही व्याख्या अरिस्टॉटल यांनी केलेली. अभिव्यक्त करणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण. योग म्हणजे काल प्रवाह अदृश्य झालेली प्राचीन दंतकथा नव्हे. ती वस्तुनिष्ठाने वर्तमानास लाभलेली अमूल्य असेल असं हे पहा. योग ही आजची आवश्यकता योग व्यवस्थित जगण्याचे एक शास्त्र आहे. जीवन जगायला कसं पाहिजे हे लोक आपल्याला शिकवत असतात. योग जीवन जगण्याची कला म्हणूनच ते प्रत्येकाच्या जीवनशैलीच्या अभिन्न अंग असावे अशी अपेक्षा आहे. आता योगाच्या आपल्या जीवनात व्यक्तीच्या बौद्धिक, मानसिक, मौलिक, भावनिक आणि आध्यात्मिक सर्व अंगांनी स्पर्श. योग हा आपल्याला सगळं कार्य करण्यासाठी
एक अशी संकल्पना आहे की ईश्वर आणि परमात्मा, आत्मा आणि परमात्मा जोडणे म्हणजेच योग आणि शरीर आणि मनाचे चांगले जोडणे म्हणजे योग. म्हणजे एकता, एकरूपता व संस्कृत योग धातूमधून शब्द दिला आहे योग. योग म्हणजे जोडणे या शब्दाची उत्पत्ती केलेली आहे. त्या आध्यात्मिक भाषेमध्ये जोडणे म्हणजे वैयक्तिक वैशिष्ट्यतेने मिलन ज्ञान याला योग म्हणते. योग शुद्ध व्यवहार पातळीवर विचार करायला आपल्याला शिकवत असतो. योगामुळे शरीर, मन आणि भावना यांच्यामध्ये काय होत असते, संतुलन राखायला मदत होत असते. योग अशी प्रक्रिया आहे की ती आपल्या मनाला खूप चांगल्या मार्गावर घेऊन जाण्यास मदत करते. आणि मॅडम तुमचा आवाज येतो. आणि संकटांपासून आपल्याला योग फायद्याचा ठरतो. योग जे आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध, षटकर्म व ध्यान याद्वारे साधलेली एक प्रक्रिया. मृत्यू हे जग वास्तव आहे. या वास्तव्याशी आपले वैयक्तिक आणि वैश्विक जगतेचे मिलन होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. साठी आपल्याला योग अभ्यास करणं गरजेचं आहे. तर योग शास्त्रात प्रारंभी व्यक्तिमत्वाच्या बाह्य अंगावर आणि शारीरिक पातळीवर याचं कार्य सुरू होतं. योगामुळे सर्वसामान्यांसाठी योग अभ्यासाचा एक व्यावहारिक आणि सोयीचा परिचित आरंभ बिंदू म्हटलेला आहे. तर योगामुळे अनेक आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडत असतात त्या योगायोगानेच होत असतात. जो शारीरिक पातळीवर असंतुलन निर्माण होते त्यावेळी, जेव्हा आपल्या शारीरिक पातळीवर असंतुलन निर्माण होते त्या अवयव, स्नायू, मज्जारज्जू, अनेक संस्था या काम करत नाही. किंबहुना काय होतं, त्याच्यामध्ये अनेक व्याधी निर्माण व्हायला मदत होते. आणि मग काय होतं की आपल्याला अनेक आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. मग याची कार्यक्षमता काय होते, कमी होत जाते. परिणामी एखाद्या व्याधीचा प्रादुर्भाव होतो. समग्र शारीरिक हितासाठी आपण योग हा अभ्यास किंवा हे शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. विविध शारीरिक कार्याला समन्वय घडून आणणे हे आपल्या योगाचे प्रमुख उद्दिष्ट आपल्याला साध्य करणं गरजेचं आहे. तर योगामुळे शारीरिक पातळीवर प्रारंभ झाल्यावर आपली बौद्धिक, योगिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळी कार्य करायला सुरू. आता दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो ताणतणाव आहे त्या प्रक्रिया कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला योग अभ्यास खूप फायद्याचा ठरतो. त्याच्यातून आपण आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये योगाची जोड जर आपण आपल्या जीवनामध्ये करून घेतली तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे आणि आपण स्टेबल राहायला मदत होईल. योग अशी प्रक्रिया आहे की आपल्याला मानसिक आणि शारीरिकरित्या स्टेबल करायला मदत करते. अशा ताणतणावात पुरण्याचे यशस्वीरित्या सिद्ध झालेले तंत्र म्हणजे योगामुळे उपलब्ध होते. योगाची काही व्याख्या केलेली आहे की विचार, उक्ती, कृती किंवा डोके, हृदय, हात यांच्यातील एकात्मता व परस्पर सामंजस्य म्हणजेच योग. ऋषिकेशचे स्वामी शिवानंदांनी योगाची यथार्थ अशी व्याख्या केलेली आहे की भावनिक, बौद्धिक, शारीरिक पातळ्यांमध्ये असलेल्या परस्परांच्या संबंधीचा जाणीव व त्याबाबतची सजगता
यामुळे योग विकसित होतो. आता एक पातळीवर बिघाड झाल्यावर इतर पातळ्यांवर तो होत असलेल्या परिणामांची जाणीव ही त्यामुळे होऊ शकते. परिणामी काय होतं, हळूहळू आपल्या अस्तित्वाचे सूक्ष्म पदर या सजगतेमुळे समजून घेता येतात, की म्हणजे योगामुळे अनेक होणाऱ्या व्याधी त्याच्यासाठी आपण सजग व्हायला मदत होते. योगाच्या अनेक शाखा सांगितलेल्या आहेत. पहिली आहे की राजयोग, त्याच्यामध्ये हठयोग सांगितलाय, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, मंत्रयोग, कुंडलिनी योग, लययोग अशा काही मोजकी नावे या संदर्भामध्ये घेतली जातात. त्या सर्वांची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्याला पर्याप्त वाङ्मय देखील आपल्यासाठी उपलब्ध आहे, की ज्याच्यातून आपण अनेक प्रकारे योग कशा प्रकारे केला जातो, कर्मयोग काय आहे, भक्तियोग काय आहे, किंवा हठयोग काय आहे, राजयोग काय आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. योगामुळे अनेक गोष्टींपासून आपण काय होत जातो, अनेक व्याधी किंवा ईर्ष्या, द्वेष ह्या गोष्टींपासून सुद्धा आपण दूर व्हायला मदत होते. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष या सर्व निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आपल्या शरीरातून बाहेर पडायला मदत होते आणि आपण एक चांगला दृष्टिकोन, चांगला विचार इतरांसाठी सुद्धा करायला या योग अभ्यास, योग शिक्षणामुळे आपल्याला मदत होत असते. आता योग शिक्षण पद्धती आणि त्याची मूलतत्वे काय आहे, तर शिक्षणशास्त्रात निर्दिष्ट शिक्षणाची मूलतत्वे सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये योगाविषयी आवड निर्माण करा. आता याविषयी आपण पूर्वी बघितले की योग शिक्षण आरोग्याच्या दृष्टीने कसं आहे, महत्वाचं आहे. मग तशी त्यांना ही अनुभूती देणे सुद्धा गरजेचं आहे. योगातून अनेक प्रकारे आपण जर योग अभ्यास छान प्रकारे त्याच्यावर श्रद्धा ठेवून जर त्याचा अभ्यास जर केला तर त्याची अनुभूती आपल्याला नक्कीच मिळायला मदत होते. मग त्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपण इतरांनाही ते प्रोत्साहन द्यायला मदत करतो. सतत प्रेरणा देत राहणे असे सांगत राहिल्यास लोकांमध्ये काय होती, योग शिक्षणासाठी आवड निर्माण. नंतरची प्रक्रिया आहे ग्रहण शक्ती विचार. जे योगासाठी वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतेचे साधक एकाच वर्गात असतात. म्हणजे वेगवेगळ्या बौद्धिक साधनेचे साधक हे एकाच वर्गामध्ये अनेक प्रकारचे साधक आपल्याला तिथे सापडतात. म्हणजे त्याची ग्रहण शक्तीचा अंदाज हा 2-3 दिवसामध्ये आपल्याला काय होत असतो, येत असतो. साधारणपणे आता यासाठी सर्वांचा समावेश पद्धत वापरावी लागते. या प्रक्रियेमध्ये 2 वेळा दाखवली गेलेली 90% लोकांमध्ये त्याचे ज्ञान होते आणि राहिलेले 10% हे वर्गांसाठी वेळ वाया न घालवता त्यांना वर्ग संपल्यानंतर काय करायचं आपल्याला समजून सांगायचं की योग अभ्यास काय आहे, योग का करायचा आहे, योगाचे फायदे काय, योगामुळे आपल्या जीवनावर होणारा जो परिणाम आहे त्याचं महत्व आपल्याला देणं गरजेचं आहे. आता योगामुळे काय होतं, आपले मनस्वास्थ्य चांगले राहायला मदत होते. योग अशी प्रक्रिया आहे की त्यांनी आपलं मनस्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते. आता हल्लीचे जीवन हे गतिमान आणि ताणतणावयुक्त आहे. सर्वच क्षेत्रामध्ये काय झालेली आहे, आज स्पर्धा सुरू झालेली आहे. मग या स्पर्धेच्या काळामध्ये मानसिक संतुलन वारंवार काय होत असतं, बिघडत असतं. एखाद्या गोष्टींचा आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे नैराश्य, चिडचिड, डोकेदुखी, कामात अभ्यासामध्ये मन एकाग्र न होणे अशा प्रकारच्या मानसिक बदलची लक्षणे आपल्याला दिसून येतात. आता ह्या बदलांना दूर करण्यासाठी आपल्याला योग अभ्यास सर्वात महत्वाचा इथे ठरतो.
हल्ली डॉक्टर सुद्धा रुग्णांना याबाबत काय करतात, जागरूक करतात की तुम्ही आता थोडस योग अभ्यासाचा सल्ला देताय व अनेकांनी हळूहळू आपल्या वागणुकीमध्ये सुद्धा सकारात्मक बदल याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आठवड्याभरात जाणीव होत जाते आणि आपल्याला अनुभव येत जातो की आपणच काहीतरी चुकत असल्याची जाणीव साधकांना होते. मग हे योग अभ्यासाने शक्य आहे हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. तर त्याचे महत्व योग शिक्षकांनी सुद्धा पटवून देणे हे खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे कार्य होत आहे, कारण आजच्या ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोक खूप जागरूक झाले आहे योगाबद्दल, आणि योग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. योगामुळे अनेकांना आपण डिप्रेशन पासून दूर व्हायला सुद्धा मदत होते. एवढी ताकद आपल्या योग शास्त्रामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय योग अभ्यासामध्ये दिलेली आहे. आता काही जणांना योगाविषयी थोडेफार ज्ञान असते, ते वर्तमानपत्र किंवा मासिक पुस्तके यातून थोडेफार ज्ञान त्यांना मिळत असते. पण अधिक ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला योग वर्गात प्रवेश घेणे गरजेचे आहे, ज्याच्यातून आपण चांगल्या प्रकारे योगाचं ज्ञान आपण साध्य करू शकतो. योगाविषयी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची काय असते, जिज्ञासा असते, किंवा त्यांच्याविषयी ते शिक्षक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतात. योग शिक्षक हा त्याच्यासाठी प्रमाण असतो. त्यामुळे अशा लोकांची जिज्ञासा पूर्ती करणे हे शिक्षकाचे काम असते. आता व्यक्तीतील निरनिराळेपणा किंवा भेद आता याच्यामध्ये दिसून येतो. वय, लिंग, प्रकृती या भेदाने काय होतं, प्रत्येक जण वेगळा असतो. मग सर्वांना सर्व प्रक्रिया ह्या सारख्याच रीतीने आपल्याला जमतीलच असं होत नाही. मग त्यामुळे काय होतं, शरीर मनावर फारसा ताण न देता आपल्याला काय करायचंय, सर्व हालचाली आणि सर्व आसन स्थिती ही आपल्याला त्या प्रकारे घ्यायची. आपण जी आसन स्थिती घेतली आहे ते चुकीची दुरुस्ती करावी, मात्र प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देत राहा. आता वयाच्या, प्रकृतीच्या आणि स्थूलता इत्यादीच्या मर्यादा ह्या आपल्याला दिसत असतात. त्याच्यातून सुद्धा आपल्याला योग अभ्यास हा सर्वात महत्वाचा ठरतो. महिलांना ही काही प्रक्रिया करणे हे अवघड जाते. उदाहरणार्थ सर्वांगासन झालं असो, किंवा स्त्रियांचा कटिभागचा निसर्गाचाच भाग काय असतो, रुंद आणि जड असतो. त्यामुळे सर्वांगासन आणि हलासन हे आसन करताना महिलांना थोडस अवघड जात. त्यामुळे अशा वेळी संयमानेच त्यांना काय केलं पाहिजे, त्या आसन स्थिती शिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रथम कमर कशी उचलावी किंवा त्यासाठी कशा प्रकारे टॅक्ट सांगितलेली आहे. त्याच्यामधून आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे कसं जाता येईल हे आपल्याला योग शिक्षण शिकवत असतं. हे तत्व योग शिक्षणात फार महत्वाचं सांगितलं. आता शारीरिक क्षमता हळूहळू वाढवीत जावी. आता ती कशा प्रकारे वाढणार आहे, पूरक हालचाली करणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला सूर्यनमस्कार हे सर्वात महत्वाचा व्यायाम प्रकार याच्यामध्ये सांगितलं की आसन जमण्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वात महत्वाचा व्यायाम प्रकार सांगितलेला आहे. त्यामुळे आपली लवचिकता वाढायला मदत होते आणि आसन जमण्यासाठी याचा खूप फायदा आपल्याला होत जातो. सोप्या प्रक्रिया आधी शिकवाव्यात आणि नंतर हळूहळू अवघडाकडे जावे, म्हणजे साधकांना आणि शारीरिक आणि मानसिक बौद्धिक ताण जाणवणार नाही. योग वर्गाच्या पहिल्याच दिवशी जर सूर्यनमस्कार घेतले तर त्यांच्या शरीरावर काय होऊ शकतो, एखाद्या वेळेस ताण जास्त जाणवू शकतो आणि मग शरीरावर थोडासा त्याला ताण आल्यामुळे मग
दुखण्याची शक्यता असते, आपली बॉडी पेन करण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी एकदम सूर्यनमस्काराने सुरुवात न करता आपल्याला काही पूरक हालचाली आणि नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला सूर्यनमस्कार एक आठवड्यानंतर सुरू करायचे. दुसऱ्या दिवशी साधक वर्गावरच मग काय होईल, येणारच नाही की आपण सूर्यनमस्कार केले आता आपली बॉडी पेन करते, आता योगा केल्यामुळे काय होतं की नाही बॉडी पेन करते, म्हणून मग साधक काय होईल, घरीच थांबेल आणि मग तो क्रिया करणार नाही. त्याच्यासाठी सुरुवातीला पूरक हालचाली, नंतर मग बाकीच्या अवघडाकडे आपल्याला जाणं गरजेचं असतं. आता वर्गातील वातावरण पाहूनच प्रक्रियांची योजना करावी. वर्ग कसा आहे त्यानुसार वर्गात तरुण साधक जास्त आहेत का किंवा वयस्कर आहेत का याकडे लक्ष देऊनच आपण त्या व्यक्तींपर्यंत योग अभ्यास कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे मर्यादित प्रक्रिया त्यांना शिकवल्या गेल्या पाहिजे. अर्धमसेंद्रासारखं अवघड प्रक्रियेचं आधी आसन आपण करू शकतो. त्याच्यासाठी सुरुवातीला सांगितले की वक्रासन, सुरुवातीला वक्रासनाचा अभ्यास करायचा, नंतर आसन स्थितीकडे आपल्याला जायचंय. त्याच्यामध्ये चेतनिक पाया सांगितलेला आहे. पुढची प्रक्रिया सांगितली की काही विशिष्ट प्रक्रियेसाठी विशिष्ट शब्द योजना करण्यात आलेली आहे. यामधून साधक योग्य परिभाषेशी काय होतो, परिचित होत असतो. विपरीत शयन स्थितीमध्ये आपल्या व्यवहारात म्हणजे झोपलेल्या स्थितीमध्ये हे आसन केले जातात. विपरीत शयन स्थितीमधले आसन जे आहेत ते आपल्याला झोपून केले जाणारे आसन. यामध्ये पालथे झोपणे असा शब्द आहे, पण पालथे झोपा असे न सांगता विपरीत शयन स्थितीमध्ये यावे असे त्यांना सांगणं गरजेचं आहे. चयन स्थितीत, बैठक स्थितीत आणि दंड स्थितीमध्ये असे शब्द वापरावे. जे प्राणायामाच्या अभ्यासात पूरक, रेचक आणि कुंभ असे शब्द याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हळूहळू साधक योग शास्त्राशी परिचित होत जातो आणि योग शास्त्राच्या विज्ञान विषयी एक वेगळी मानसिकता यांच्यामध्ये काय होत जाते, निर्माण होत जाते. नंतर वारंवार त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. की जे पण आपण योग अभ्यास केलाय त्याचा सराव आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही योग प्रक्रिया शिकवली की तिचा पुन्हा सराव करणे व करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. आसन, प्राणायाम आदी प्रक्रियेचे पुरेपूर फायदे मिळवायचे असतील तर आपल्याला त्याचा वारंवार सराव करावा लागेल. तर नवीन प्रक्रिया शिकवली की दुसऱ्या दिवशी देखील ती प्रक्रिया वर्णन सहित सांगून किंवा त्याचा सराव करून घेणे हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे आसनं सोपी व्हायला मदत होते. नंतर सांगून तिचा सराव करणं आवश्यक आहे. म्हणजेच ती प्रक्रिया विस्मृतीत राहावी किंवा ती विस्मृतीतून जाऊ नये यासाठी आपल्याला योग अभ्यास हा रेग्युलर सराव करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिकरित्या सुद्धा आपल्याला फायदा होत जातो. योग शिक्षण हे सर्वात महत्वाचं शिक्षण आहे, ज्यातून आपण अनेक प्रक्रिया किंवा जगायचं कसं या गोष्टी आपल्याला शिकायला खूप मदत होते. तसेच नवीन प्रक्रिया शिकण्याच्या आधी पूर्वतयारीचा आसनांचा सराव जरूर घ्यावा. त्यामुळे पुढील प्रगत प्रक्रिया ही लवकर कळत जाते आणि ती करण्यास सुद्धा आपल्याला काय होते, सुलभता यायला मदत होते. आता सराव करत असताना होणाऱ्या चुकांची दुरुस्ती करून आदर्श अवस्थेमध्ये येण्यासाठी त्याची वाटचाल आपल्याला मिळते. आता सराव
जमेल तेथे वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं आहे. सरावासाठी आपल्याला पुरेसा वेळ सुद्धा देणं गरजेचं आहे. नंतर आसन स्थिती झाल्यानंतर आपल्याला शवासन आणि मकरासन हे करणं गरजेचं असतं. जर आपण शयन स्थितीमधले आसन केले तर त्यानंतर आपल्याला शवासन करणं गरजेचं आहे. मग शवासनामुळे काय होतं, आपलं शरीर शिथिल होतं आणि जिथे जिथे ज्या स्नायूंवर ज्या पार्टवर शरीराच्या ताण जाणवलाय तिथे आपल्याला थोडस आराम मिळायला मदत होते आणि मग पुढची आसन करण्यासाठी आपल्याला एक एनर्जी निर्माण होते. आणि नंतर विपरीत शयन स्थितीमध्ये आसन केल्यानंतर आपल्याला मकरासन करणं गरजेचं आहे. म्हणजे शवासन आणि मकरासन हे दोन असे आसन आहेत की आपल्याला ते विश्रांती देण्यासाठी सर्वात महत्वाचे आसन हे आसनानंतर केले जाणारे आसन. शवासन आणि मकरासनामधून विश्रांती घ्यावी आणि शरीर शिथिल करण्याच्या सूचना तेथे मिळतात. त्यामध्ये नवीन प्रक्रियेसंबंधी तर आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि नंतरचं पुढचं टॉपिक आपण 1 मिनिटानंतर सुरू करूया. 1 मिनिटाचा ब्रेक. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. आपण बघितलं की व्यक्ती व्यक्तीमध्ये निरनिराळे भेद हा एक टॉपिक बघितला. विश्रांती आणि शवासन, मकरासन आणि शवासन हे आसनानंतर केले जाणारे आसन आपण बघितले. की शवासन आणि मकरासनाचा आपल्या योग अभ्यासामध्ये किती महत्वाचं आहे की एक आसन केल्यानंतर आपल्याला शवासन आणि मकरासन करणं गरजेचं असतं. आपण योग बघितला. योग म्हणजे कालप्रभा अदृश्य झालेली एखादी प्राचीन दंतकथा नव्हे, ती वस्तुतः वर्तमानास लाभलेली अमूल्य असा एक ठेवा आहे. ही योगाची एक आवश्यकता तर आहेच आणि उद्याची ती काय बनलेली आहे, संस्कृती बनलेली आहे. योगामुळे आपण बघितलं की मानसिक स्वास्थ्य कसं लाभलं जातं. म्हणजे योग शिक्षण हे किती महत्वाचं आपल्याला सांगितलेलं आहे की योग हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कुणीही करू शकणारा एक साधना आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही एखाद्या साधन घेऊन आपण ही क्रिया न करता आपण आपल्या छोट्याशा आपल्या शरीरापुरती जी जागा सेट केलेली असते तेवढ्या जागेमध्ये सुद्धा बसून आपण योग अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो. योग करण्यासाठी शब्द, कृती, हावभाव यातून आपण अनेक चित्र आपण प्रसारित करू शकतो. योग शिकवणे ही एक काय आहे, कला आहे आणि योग शिकणे सुद्धा ही एक आपली ज्ञान हे साधकांपर्यंत हृदयापर्यंत पोहोचवणे हे आवश्यक तेथे दिसून येते. म्हणजे शिकविलेल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे चित्र हे वर्णन किती चांगल्या प्रकारे करता येईल हे आपल्याला योगामधून दिसून येते. आता आपण काही आसनांचा आपण याच्यामध्ये लाभ घेणार आहोत की कशा प्रकारे आसनं करावी आणि कशा प्रकारे
त्याचा आपण सराव नियमित करावा. आपण ते बघणार आहोत. हॅलो, आवाज येतोय? हा येतोय. ओके. आपण बघितलं की योगाच्या शाखा सांगितलेल्या आहेत की ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, मंत्रयोग, लययोग आणि कुंडलिनी योग. या प्रकारची नावे याच्यामध्ये दिसून येतात. आता योग साधक आणि त्याची गती व अचूकता सांगितलेली आहे. साधकांकडून प्रक्रिया करून घेताना ह्या सूचना जर नीट आल्या तर विशेषतः योगासन आणि पूरक हालचाली, सूर्यनमस्कार आणि आसन स्थिती घेणे हे सोपे जाते. याच्यातून आपण आता सुरुवातीला काही पूरक हालचाली घेऊया, नंतर आपण सूर्यनमस्कार आणि नंतर काही आसनांचा लाभ आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण आपला योग वर्ग सुरू करण्याच्या आधी आपल्याला 3 वेळेस ओंकार, प्रार्थना आणि नंतर आपल्या योग अभ्यासाला सुरुवात. या प्रकारे जर आपण सुरुवात केली तर आपल्याला वातावरण निर्मिती छान प्रकारे केली जाते आणि मग आपला योगाभ्यास खूप चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला हाताची मुद्रा, पाठ सरळ, मान सरळ, डोळे अलगद बंद, दीर्घ श्वास घे. 3 वेळेस ओंकार म्हणायचा आहे. श्वास घे. प्रार्थना. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. सावकाश दोन्ही हातांचं घर्षण अलगद आपल्या डोळ्यांवर ठेवत सावकाश डोळे उघडायचे. रिलॅक्स. सुरुवातीला दोन्ही पाय समोर करायचे. दोन्ही पायांचे पंजे समोर प्रेस करायचे. श्वास घेत श्वास सोडत. 1 2. समोर जाताना समोर प्रेस करायचे. श्वास सोडत आणि श्वास घेत मागे. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता घोट्यापासून गोलाकार फिरवायचे. श्वास घेत श्वास सोडत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने पुन्हा ऑपोजिट साइडला करायचंय आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. फिंगर एक्सरसाइज. फक्त पायांच्या आपल्याला समोर प्रेस करायचे. 1 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. लांब श्वास घ्या.
श्वास बाहेर, पुन्हा लांब श्वास, रिलॅक्स. आपल्याला करायचे अर्ध तितली आसन. अर्ध तितली आसन करताना राईट लेग फोल्ड करायचंय. राईट लेग फोल्ड, श्वास घे, उजवा पाय पूर्ण मांडी आपल्या छातीला टेकली. 1 2 3 4 5 6 7 8 9. Opposite side, opposite leg, श्वास घे, श्वास सोडत. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास घ्या, श्वास बाहेर, रिलॅक्स. बटरफ्लाय करायचे. दोन्ही पायांचे तळवे जॉईन करत, दोन्ही हातांनी पायांच्या पंजा पकडायचे, खांद्यांना खाली. श्वास घे, श्वास सोडत. बटरफ्लाय केल्यामुळे आपल्या पायांची फ्लेक्झिबिलिटी वाढायला मदत होते. स्थितीमध्ये आणि सावकाश करायचे. सुरुवातीला ताण जाणवेल. एकदा सराव झाला की आपल्याला हे आसन सर्वात सोप्या प्रकारे केलं जाईल. सराव महत्वाचा आहे. कुठलीही प्रक्रिया करत असताना सराव सर्वात महत्वाचा आहे. आता अतिरिक्त पाठीमागच्या दिशेकडे घ्यायचे आणि काही भद्रासनामध्ये मांड्यांना खाली प्रेस केलेल्या स्थितीत आसन चालू ठेवायचंय. मांड्या पूर्ण खाली प्रेस केलेल्या. लांब श्वास घ्या, श्वास बाहेर, रिलॅक्स. आता या स्थितीमध्ये आपल्याला दंड स्थितीमध्ये उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये उभं राहायचंय. आपल्याला दोन्ही हात कमरेवर घेत मानेची एक्सरसाइज करायची. सुरुवातीला श्वास घे, 1 1, श्वास सोडत समोर, श्वास घे, वर. संत गतीमध्ये क्रिया करायची. सोडत समोर, वर, रिलॅक्स. आता मानेला राईट साइड करायचं. श्वास सोडत उजव्या खांद्याच्या उजव्या साईडला बघायचंय. 1, opposite side, right side, opposite side, right side. 3 वेळेस आपण क्रिया करणार आहोत. opposite side, रिलॅक्स. मानेला झुकवायचे. उजव्या खांद्यावर उजवा टेकेल. खांद्याला वर आणायचं नाही हे लक्षात ठेवायचे. श्वास सोडत मानेला उजव्या साईडने राईट साईडने झुकवायचे. 1, श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा राईट साईड, श्वास घ्यायचा, अपोजिट साईड, श्वास घ्यायचा, रिलॅक्स. आता लांब श्वास घ्या. एक रोटेशन, मान गोलाकार चक्र करायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. श्वास सोडत समोर, गोल सुरुवात करायची. 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत समोर. 2, श्वास घेत मागे. एका दिशेने 3 वेळेस, विरुद्ध दिशेने 3 वेळेस. श्वास घे. 3
Opposite side. 1, 2, 3. रिलॅक्स. लांब श्वास घ्या. श्वास घेत. लांब श्वास घेत. श्वास बाहेर. आता आपल्याला करायचे ताडासन. श्वास घेत. ताडासन करत असताना दोन्ही हात आपल्या डोक्यावर लॉक करायचे. श्वास घ्यायचाय. फिंगर लॉक केल्यानंतर हातांना वर उचलायचं आणि एका बिंदूवर आपली दृष्टी स्थिर. होल्ड करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. सावकाश श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. रिलॅक्स. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. ते ताडासन. श्वास घेत आणि श्वास सोडत राईट साइडने बॉडीला झुकवायचं. श्वास सोडत राईट साइड. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ. पुन्हा अपोजिट साइड. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ. अपोजिट साइड. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ. पुन्हा अपोजिट साइड. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ. रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात खाली. रिलॅक्स. लांब श्वास घ्या. श्वास बाहेर. पटीचक्रासन. आता दोन्ही हात समोर करायचे. श्वास घेत राईट साइड करत पूर्ण पाठीमागे जायचे. पाठीमागची भिंत अप्पर बॉडीला टर्न करायचे. पायांना श्वास घेत समोर. श्वास सोडत अपोजिट साइड. श्वास घेत समोर. श्वास सोडत श्वास घेत समोर. श्वास अपोजिट साइड. सावकाश श्वास घेत समोर. या प्रकारच्या पूरक हालचाली करायच्या. नंतर त्यानंतर आपण सूर्यनमस्कार. 2 सूर्यनमस्कार काढूया आणि नंतर काही आसनांचा अभ्यास आपण करूया. पूजन करतात. श्वास घेत मागे. मागे घ्यायचंय. मागे
Five. Six. Seven. 9. Shavasana. शवासन पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात शरीरापासून बाजूला, डोळे अलगद बंद. दीर्घ श्वास घ्या, श्वास बाहेर, पुन्हा श्वास. श्वासाची गती संथ करत पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची. मनात शरीरामध्ये कुठे जाण ठेवायचा नाहीये. पूर्ण विश्रांती आपल्याला घ्यायची आहे. मन शांत, शरीर मन पूर्ण रिलॅक्स. पायापासून ते डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागांवर आपलं लक्ष केंद्रित करत पूर्ण विश्रांती घ्यायची. नमस्कारातून आपण शरीरावर जिथे जिथे ताण घेतला तिथले स्नायू अधिक अधिक रिलॅक्स करत पूर्ण बॉडी रिलॅक्स. मन शांत, शरीर मन पूर्ण रिलॅक्स. मनावर शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण आपल्याला ठेवायचा नाही. पूर्ण विश्रांती घ्यायची. शांत. 2 मिनिटांसाठी आपण शवासनाचा अभ्यास करत आहोत. 1 मिनिट पूर्ण 1 मिनिटांसाठी. रिलॅक्स. शरीर आणि मनाला श्वास सोडण्याची जाणीव. हात आणि पायांच्या बोटांची हालचाल करून घे. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, हातांचं घर्षण करत आपल्या डोळ्यांवरती ठेवत रिलॅक्स. डाव्या साईडला बॉडी टर्न करत पोटावर झोपायचंय. पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये आपल्याला दोन्ही हात आपल्या हनुवटीजवळ उभे करायचे. दोन्ही हात याप्रमाणे आणि पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये दोन्ही हातांच्या तळव्यावरील याप्रमाणे स्थिती घ्यायची आहे. आता एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, पाठीमागून एक पाय फोल्ड, एक पाय सरळ प्रमाणे क्रिया करायची. कंटिन्यू. 1. पायांना याप्रमाणे हलवायचे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता दोन्ही पाय सोबत, दोन्ही पायांनी सोबत घ्यायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. लांब श्वास घे, श्वास बाहेर. रिलॅक्स. आपल्या फुफ्फुसांची ताकद वाढायला मदत करते. ह्या आसनामध्ये आपल्या मानेवर, छातीवर जो ताण येतो तिथले स्नायू ताकद वाढायला मदत होते त्या स्नायूंची. रिलॅक्स. सावकाश. दोन्ही हात डोक्याखाली. मकरासनामध्ये आपल्याला विश्रांती घ्यायची. दोन्ही पाय बाहेरच्या दिशेकडे ओपन करायचे. याप्रमाणे टाचा आतमध्ये, पायांची बोटे बाहेरच्या दिशेकडे, डावीकडे अथवा उजवीकडे टर्न करायचे आणि पूर्ण विश्रांती आपल्याला घ्यायची. मन शांत. विपरीत स्थितीमधून आपण भुजंगासन, शलभासन या प्रकारच्या आसन केल्यानंतर जो शरीरावर, पाठीच्या मणक्यांवर
किंवा छातीवर पोटावर जो ताण झालेला असतो, आपण मकरासनाचा जर अभ्यास केला तर आपल्याला पूर्ण विश्रांती त्या आसनामध्ये मिळते. ज्याप्रमाणे आपण शवासन केलं त्याचप्रमाणे मकरासनामध्ये सुद्धा विश्रांती घेणं गरजेचं आहे, की ज्या नंतर विपरीत आसन स्थिती केल्यानंतर सावकाश पाय जोडून बैठक स्थितीमध्ये उठून बसायचे. आपल्या जागेवरती बैठक स्थितीमध्ये यायचंय, उठून बसायचंय. स्थितीमध्ये पाठ सरळ, मान सरळ, डोळे अलगद बंद, रिलॅक्स. रिलॅक्स स्थितीमध्ये बसायचे. ध्यानामध्ये, ध्यानाच्या मुद्रेमध्ये आपण जो आज टॉपिक घेतला होता की योग शिक्षणची आवश्यकता व महत्व. आता जे जे टॉपिक बघितले, ऍक्च्युली कसं आवाजाचा प्रॉब्लेम येत होता, माहिती नाही आता सगळ्यांपर्यंत तो आवाज आला की नाही. या प्रकारे आपण आजचा हा विषय घेतलेला आहे आणि याच्यातून आपण आसनं कशा प्रकारे करायची, पूरक हालचाली नंतर सूर्यनमस्कार आणि नंतर आसनांचा आणि नंतर शवासन रिलॅक्सेशन झाल्यानंतर आपण प्राणायाम, या प्रकारे हा केला जातो. आणि त्याचा जर सराव आपण नियमित जर केला तर नक्कीच आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक बदल आपल्याला दिसून येतील. तर आपण प्रार्थना म्हणूया. भ्रामरी प्राणायाम आपण करूया. शेवटी भ्रामरी प्राणायामानंतर 11 ओंकार आणि प्रार्थना. ध्यानासनामध्ये बसायचे. हाताची मुद्रा, पाठ सरळ, मान. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम, नंतर कपालभाती, नंतर अनुलोम विलोम, नंतर बाह्य प्राणायाम, शीतली प्राणायाम, या प्रकारचे प्राणायाम आपण शिकूया. त्या सेशन मध्ये जर आपल्याला वेळ मिळाला तर नक्कीच प्राणायामाचा अभ्यास करूया. आता वेळेचा अभाव असल्यामुळे आपण भ्रामरी प्राणायाम करत योग वर्ग संपले. सुरुवातीला 3 वेळेस तिन्ही बोट आपल्या डोळ्यांवर, एक बोट कपाळावर, अंगठ्याने कान बंद करत भ्रमराचं गुंजन करायचंय. श्वास घे, डोळे बंद, ओंकार म्हणायचे. श्वास घे 11 वेळेस.
ओम शांति शांति शांति। हरि ओम। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम। धन्यवाद। आज आपण योग शिक्षण व आवश्यकता योग शिक्षण आवश्यकता व महत्व या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. सदर मार्गदर्शन खूपच उपयुक्त आहे. योग केल्याने शरीर व मन कसे स्वस्थ राहते, मन एकाग्र कसे होते, शरीर लवचिक राहण्यास कशी मदत होते, याबद्दल केलेले मार्गदर्शन सर्वांसाठीच खूपच उपयुक्त आणि फायद्याचे आहे. सदर मार्गदर्शनाबद्दल मॅडम आपले खूप खूप धन्यवाद. तसेच सर्व उपस्थितांचे आभार. तर मग पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी पुढील सत्रात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.